नमस्कार मैत्रिणींनो, सोनाली किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या दिवसात वाळवण चांगले होते आणि याच दिवसात बायका सगळे आपली घरगुती चटणी करतात, म्हणजे कांदा लसूण चटणी, घरगुती चटणी। तर चला, सर्वप्रथम आपण काय करायचे असते, मिरच्या ह्या निवडून घ्यायच्या असतात आणि उन्हात वाळवायला टाकायच्या असतात। असं उन्हात कडकडीत वाळवून न्यायच्या। त्यानंतर लसूण पण हे मी पीठ लावून ठेवलेलं आहे वाळवण्यासाठी, चांगलं वाळवायचं न्यायचं आणि मीठ पण चांगलं वाळवायचं। चला मैत्रिणींनो, मी माझ्या माहेरी आलेले आहे आणि आम्ही माया लेकी दोघी चटणी करणार आहे। एकट्याला जर त्रास होतो तर मदतीला कोण तर हवंच असतं, तर आई माझी म्हणाली चल मी पण मदत करते आणि आपण दोघी चटणी करूया। तर चला, चटणीसाठी काय काय मसाला लागतोय, चटणीचा सर्व मसाला लागतोय बघा। हे कांदे आहेत, कांदे कापून आपण तेलात भाजून न्यायचे। कोथिंबीर निवडून घेतलेली आहे, आलं आहे, खोबरं आहे, हे लवंग आहे, हे दालचीन आहे, हे हळकुंड आहे, हे फूल आहे, पुन्हा हे जे पण फूल आहे चटणीतलाच प्रकार आहे, हे पण फूल आहे, हे शहाजिरे आहेत, ह्या मिरे आहेत, हे हिंग आहे, नंतर दालचीन आहे, तमालपत्री आहे, मेथी आहे, जिरे आहेत, धने आहेत, मोहरी आहेत आणि तीळ आहेत। हा सर्व मसाला आपण सर्वप्रथम स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि तो आता चुलीवर माझी आई भाजून देणार आहे, त्यामुळे तर चटणीला आणखी छानच टेस्ट येईल। चला, तर आपण आता चटणी करायची असेल आणि आपल्याला मिरच्या किती आहेत, मसाल्याचा अंदाज नसतो, त्यावेळेस आपण दुकानात जायचं, दुकानदाराला सांगायचं मिरच्या किती आहेत, त्याप्रमाणे तो आपल्याला चटणीसाठी मसाला देतो। आई चूल पेटवत आहे, कशी पेटवत आहे बघा। आई चूल पेटवलेली आहे। आया कशी पेटवायची चूल? अगं बाई, प्लास्टिक अजून घालायचं, लाकडं घालायचं, घालून पेटवायचं बाबा, चुलीवरचं चांगलं लागते। चटणी करायला चालू करायचं काय? हा, चालू करायला बाबा। कसं कसं करायचं? आता हळकून भाजून घ्यायचं। चटणी करायला मसाला भाजायला मित्रांनो, मसाला भाजायला चालू करणार आहे आता। हे बघा, तवा तापल्याने त्यामध्ये तेल घातलेलं आहे, हळकून भाज, ते आता हळकुंड भाजणार आहे। आता हळकुंड भाजत आहे मित्रांनो। हळकून भाजायचं, हळकुंड का पहिला भाजायचं आहे? पिवळं व्हायसाठी, लवकर हे होते का बारीक? पिवळं व्हायसाठी भाजायचं बघा, असं हळकुंड हलवून घ्यायचं, एकदम मस्तपैकी भाजून घ्यायचं, पिवळं होते म्हणजे चटणीला एकदम चव येते। अशी चुलीवरची चटणी गेली की नाही एकदम टेस्ट लागणार। माणसं चटणी खाल्ली की तुमच्याकडनं मागणार बघा चटणी। एकदम पिवळं झार झालेला हळकुंड, होय ना आया? भाजले का दणदणीत? भाजलं बाबा, फुगलंय की। दणदणीत फुगले, जोरदार आग लागली। आता खोबरं भाजून घ्यायचं, पहिल्यांदा हळकुंड, त्यानंतर खोबरं भाजून घ्यायचं, ते पण तसंच पिवळसर एकदम करपूस भाजून घ्यायचं, म्हणजे मस्त लागते चटणी। अरे असा सगळा मसाला भाजणार का आता? बाबा, असंच भाजायचं असते। मित्रांनो, आता अशा प्रकारे सगळा मसाला भाजून घ्यायचा आणि मग पुढे डंगात द्यायची चटणी करायला। चला मैत्रिणींनो, आता चटणीचा मसाला भाजून तयार झालेला आहे आणि आता आपण चटणी करायला जायचंय। चला बघा, चटणी करण्यासाठी किती मेहनत करावी लागते, तेव्हा कुठं आपल्याला चटणी मिळते। या मिरच्या, मीठ सगळं गाडीला बांधलेलं आहे मैत्रिणींनो। आता जायचं, वडणी घेतो, आई पण घेत आहे ती बुट्टी, त्यात सगळा मसाला घेऊन जायचे चटणी कांदा। चला मैत्रिणींनो, आता आम्ही डंगात आलेला आहे आणि चटणी आता करायला टाकणार आहे। आताच ताई त्या चटणी करून खाली जेवायला गेलेला आहे, जेवण आल्यानंतर चटणी चालू करणार, तुम्हाला दाखवतो एकदम व्यवस्थितपणे। मैत्रिणींनो, चटणीचं वजन करत आहे आणि चटणी एकूण 5.5 किलो आमची भरलेली आहे। मैत्रिणींनो, आता चटणी मिरच्या टाकत आहे डंगात, डंग चालू होणार। 5.5 किलो मिरच्या भरलेल्या आहेत वजनात। मिरच्या जशा जशा आपण वाळवल्या जात्या तसं तसं त्याचे वजन कमी होते। मग 7 किलो आणल्या होत्या मिरच्या, त्या 5.5 किलो झाल्या, वाळून गेल्या का काय? कमेंट बॉक्स करून सांगा तुमची काय प्रतिक्रिया।
एकदम चालू झालेला आहे एकदम जोरदार बघा. किती नाही डबडुब 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 डबडुब. हा मैत्रिणीनं डंग चालू झालेलं आहे आणि त्यात मिरच्या घातलेल्या आहेत. आता त्या बारीक होत आहे मैत्रिणीनं. तुम्ही मैत्रिणीनं पहा असं बारीक करतात मिरच्या. हळूहळू हळू त्या पुढे पुढे करतले जातात. या काकी करतात बारीक एक माणूस टाकतो त्यासाठी सुद्धा. असे कष्टाने केलं तर चांगली चटणी चव लागते म्हणतात. पाहूया आता चव लागते. चटणीला खाड भरपूर उठावा शिंका यायला मित्रांनो. मैत्रिणींना आपण जे मसाला भाजून घेतला होता तो या चटणीमध्ये घालणार. मीठ घेतलेलं ते परत कोथिंबीर सगळा मसाला करून चटणी तयार होणार. चटणी तयार झालं तुम्हाला दाखवतो. मित्रांनो आई आणि ते काकी लसूण सोडलाय. चटणी होत आहे बारीक. ग्रेव्ही मशीन ग्रेव्ही मशीन यामध्ये सगळा मसाला बारीक होतो. मित्रांनो हे बघा ग्रेव्ही मशीन आहे. यामध्ये सर्व मसाला बारीक होतो. बारीक आहे मसाला पूर्ण सगळा. चला चटणी तयार झालेले. चटणीवाल्याने मस्त चटणी केलेली आहे बघा की. छान केलेले बारीक केलेले. चला माझी चटणीची रेसिपी कशी काय वाटली तुम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आणि चला भेटूया आपण नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.